रामकृष्ण हरी मंडळी, कसे आहात? मजेत ना? तर मजेतच राहा. आणि आज आहे अखंड हरिनाम सप्त्याचा दिवस 5वा. तर कीर्तन तर दररोज होत असतात. काल माऊली महाराजांचं झालं, जे बाल कीर्तनकार होते आणि त्यांनी अतिशय सुंदर प्रकारे कीर्तन केलं. असं म्हणतात ना, मूर्ती लहान पण कीर्तिमान. तसंच आज देखील एक कीर्तन आहे, जे कीर्तन महाराजांचं नव्हे तर ताईंचं आहे. हरिभक्त परायण कोमलताई फडतर यांचं कीर्तन आहे. आणि या महिला कीर्तनकारांच्या सोबतच टाळकरी हे सुद्धा महिलाच उभे आहेत. तर आपल्या गावामध्ये उट्टंबर कोळीवाड्यामध्ये हा सण जोरात आणि अगदी भक्तिभावाने पार पडतोय. आणि आपण सुद्धा भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी आता मंदिरामध्ये चाललो आहे. तर व्हिडिओच्या सोबत राहा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा. तर लगेच जाऊयात मंदिरामध्ये. रामकृष्ण हरी. परंतु आपला उद्धार कुठेतरी झाला पाहिजे. काही हसणारे कीर्तन, काही रडणारे, परंतु उद्धार कुठे झाला पाहिजे. या जीवाला या मुक्ती कुठेतरी प्राप्त झाली पाहिजे. किती दिवस हे दुःख सहन करायचंय? जन्माला येताना दुःख आहे, जन्माच्या आधी दुःख आहे, जन्माला आल्याच्या नंतर दुःख आहे, जीवन जगत असताना दुःख आहे, विम्याच्या नंतर तर विचारू नका. काय दुःख आहे जन्माला येण्याच्या आधी? किती वेळा जन्म यावे, किती व्हावे पूजित, म्हणून या जीव झाला काय शरण विठोबाचे गेला का? का किती वेळा जन्माचे? 83,99,999 एवढ्या योनी पृथ्वी तलावावरती आहेत. एका योनीमध्ये कोटी वेळा जन्म, एक योनी कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा म्हणे वाचा की जन्म घेऊन आलो अनंत जन्म असं रहाट गाडग आपलं कायम चालू आहे बरं का. हे जन्माच्या आधीच दुःख. जन्माला येताना काय दुःख आहे ना, ते माता माऊलीला विचारा. माझ्या आईच्या उदरामध्ये असताना तो जीव बटाटे जसे उघडायला टाकावेत ना, तसा उघडत असतो. 9 महिने 9 दिवस मल मूत्र रक्त विष्ठा सर्व नाका तोंडामध्ये जात असतं. जात असताना भगवंताला विनंती करत असते, एक वेळा जर नवस फेडला नाही ना तुमच्या प्रपंचिक जीवनातला, तर कुठेतरी दुःख भोगावं लागतं. तसं देवाला नवस म्हणून आलोय तुम्ही आम्ही. देवा एवढं दुःख आहे या आईच्या उदरामध्ये. आता जसं भजन करतोय ना, तसं बाहेर आल्यावरती पण करेल काय? देवाचं भजन, देवाची भक्ती करेल. कुठ्या? आईच्या उदरातून बाहेर आल्याच्या नंतर. आईच्या उदरातून बाहेर आला, वारा कधीचा लागला, कोहम कोहम रडू लागला. ही कलियुग असंच आहे बरं का मंडळी. असत्याला चांगलं म्हणतात. देवेलीला देह बरोबर ना? भोजना गोमटा बरोबर. अहो त्याच भजनावरती एक गाणं आणि एक मात्रा दिलं तर काय होतंय? भोजनच होतंय ना. आणि ते आपल्याला खाऊन चालेल का? खावं तर लागेल सर्वांना. सकाळी जेवलं तर संध्याकाळी भूक कधी खायला असं होतं. या पोटाचं समाधान कधी होत
प्राप्त होणार आहे, शांती कधी प्राप्त होणार आहे याचा विचार केला पाहिजे बरं का. आपलं तर एवढंच पोट आहे बरं का. किती एवढंच पोट आहे. म्हशीचं गाया म्हशीचं किती मोठं पोट आहे विचार करा मंडळी. काही तळमळ त्यांना, काही कमवण्याची इच्छा, कमवून ठेवण्याची इच्छा, जाताना जसं काय बांधून येणार आहे तुम्ही. आम्ही येताना लंगोटी सुद्धा आणली, जाताना घेऊन जाणार आहे का सोन्याचा मडका. तू म्हणशील पैसा अडका, हा तो इथेच राहील सडका. तू मेल्यावरती तुझ्या बरोबर सोन्याचा मडका. कोकणकर मंडळी काय देतात मेल्याच्या तुमच्याकडे म्हणजे तेच आहे आमच्यासारखं. बरोबर आमच्यासारखंच म्हणायचंय. पुण्याला जसं आहे तसंच कोकणला म्हणायचं. आमच्याकडे पण मातीचाच मडका देणार आहे. येताना काही आणलं नाही, जाताना काही घेऊन जाणार नाही, पण इथे जे काही कमवायचंय ना ते लक्षात घेतलं पाहिजे. उपाळी नाही वर्ण छाया आणि निर्गुण निराकार गुंचिर दुराया. सगुण जेव्हा सगुण भक्ती जशी जशी आपण करत जाऊ तशी निर्गुण भक्तीला सुरुवात होईल. सगुणी भटता निर्गुणी पावलो विकल्प धरिता जीवा झडे. काय सगुण भक्ती करता करता निर्गुणाला आपण पावणार आहोत. कुठेतरी आपली सगुण भक्तीला सुरुवात झाली, कुठेतरी आपलं पुण्य साचत 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 सगुण भक्ती करत करत आपण निर्गुणाची प्राप्ती करण्याकडे जायला पाहिजे बरं का. मग त्या देवाचं स्वरूप कसं सांगितलं. निर्गुण निराकार आहे, अव्यक्त निराकार नाही चा आकार. त्याला रंग पण नाही, रूप पण नाही, वर्ण छाया पण नाही. नैनम छंदती शस्त्राने नैनम धरती पावलं. खूप सुंदर असं सांगितलं बरं का. कारण त्या देवाचं स्वरूप म्हणजे तो देव म्हणजे माझ्या संतांनी आत्मा सांगितला. काय सांगितलं. एकनाथ महाराज भागवतामध्ये सांगतात आत्माचा परमप्रिय हरी त्याच्या नाम कीर्तीचा हर्षहारी. नित्य नवी आवड हरी सभ्याय अभ्यंकरी हरी प्रगटे. नाथ बाबा सांगतात ज्यांचा अवंग घेतला आहे ते नाथ महाराज सांगतात आत्माचं परमप्रिय हरी आहे बरं का. जो तुमच्या आमच्यामध्ये राहणारा जो आत्मा आहे ना तो देव आहे, तो हरी आहे. नवे नवे तर कायाही पंढरी आत्मा हा एक हरी आत्मा जीव शिव सर्वांसाठी. तुमच्या आमच्यामध्ये सर्वांच्या मध्ये जो राम राहतोय, तुमच्या आमच्या मध्ये सर्वांच्या मध्ये जो विठ्ठल राहतोय, तुमच्या आमच्या मध्ये जो हरी राहतोय, जो कृष्ण राहतोय तो समजला पाहिजे आणि तो म्हणजे आत्मा आहे. कारण नम्र झाला
वाही तेने साधती साधने तुटती भवाची बंधने संतांशिवाय प्राप्ती होणार नाही कोणाची तर देवाची प्राप्ती होणार नाही तुम्हाला देव समजून घ्यायचाय संतांना शरण जावा संतांना शरण गेलं तर प्राप्त आहे फक्त अनुभव घेण्याची गरज आहे आणि हे संत काय करत असतात तर एका जनार्दनी संत पूर्ण करीते मनोरथ जे आपले मनोरथ आहेत ना ते पूर्ण करत असतात मग ते प्रापंचिक मनोरथ असो किंवा परमार्थिक असो नाहीतर कोणते पण बर का नुसतं तोंडातून शब्द जरी गेला ना ही गोष्ट माझ्याकडून झाली पाहिजे ती घडते बर का ती तशी घडते इथं अनुभव आहे म्हणून सांगते जर तोंडातून एक जरी शब्द गेला ना की असं झालं पाहिजे ते घडतं कारण ते मनोरथ पूर्ण करणारे माझे संत असतात बरं यथामती यथावकाश कारण वेळ पण जाणला पाहिजे आणि यथामती यथावकाश तुम्हा माय बापांची सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाली राधाकृष्ण सेवा मंडळ या मंडळाने सर्व गायनाचार्य 1% पण त्यांच्या पुढे नाहीये एवढे दिग्गज गायनाचार्य खूप असे त्यांची वाणी सुद्धा त्यांचे सांगू शकत नाही एवढे सुंदर असं गायन करणारे यांचं युट्यूबला खूप वेळा ऐकले रवी महाराज खूप वेळा एवढं सुंदर कार्य आहे त्यांचं एवढा त्यांच्या आवाजाने तुम्ही आम्ही सर्व मंत्रमुग्ध झालो असे असणारे दोन्ही आमचे गायनाचार्य तुम्ही आम्ही सर्व टाळकरी मंडळी आमचे मृदुंगाचार्य असतील आमच्या विनेकरी ताई असतील आमच्या सर्व मीराबाई असतील मुक्ताबाई असतील आमचे सोपान काका असतील ज्ञानेश्वर महाराज असतील आणि सर्वात महत्वाचे तुम्ही जर रिस्पॉन्स दिला नसता तर इथे बोलण्याची काय ताकद आहे आपली जे बोलून घेतला ते सद्गुरूंच्या कृपेने बोले काळुंके मंजुळ बोलत असे वाणी शिकविता नाही वेगळ्याची कायम या पामरे बोलावी उत्तरे परी त्या विश्वंभरे कृपा केल्या फुल्या बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचाच्याची माझ्या बळाने काहीच बोलू शकत नाही सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाळगुरा पंढरपूर यांचा कृपा आशीर्वाद या लेकरावरती पडला आणि त्यांनी जे काही शिकवलं जसा अनुभव आला त्या अनुभवाच्या मार्फत फक्त अनुभव सांगण्याचा प्रयत्न केलाय बरं का अनुभव आले अंगात या जगात येत असे बाकी ज्ञान पाझळायची माझी तेवढं वय पण नाही ज्ञान पाझळायचं फक्त जे काही अनुभवाला आले 23 वर्षामध्ये ते सांगण्याचा प्रयत्न केला काही चुकलं असेल तर माफ करा परंतु जे काही चांगलं असेल ना त्याच्यावरती नक्की विचार करा यथावती यथावकाश जे बोलले ते सद्गुरूंच्या कृपेने बोलले आणि झालेली सेवा इथेच पूर्ण विराम देते